आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण 20 प्रश्नोत्तरे। ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखविला जातो त्याला काय म्हणतात? द्विगु समास। द्विगु समास संख्या प्लस नाम बरोबर समूह। उदाहरणार्थ त्रिमुख 3 मुखांचा समूह, सप्ताह 7 दिवसांचा समूह। अधोरेखित केलेल्या शब्दाचे लिंग ओळखा। रमेशने पेरू आणला। पुल्लिंग। नावाच्या उच्चाराआधी तो, ती, ते त्यापैकी ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्यावरून त्या नामाचे शब्दाचे लिंग ठरवले जाते। सवंगडी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। मित्र। सवंगडी मित्र, सखा, स्नेही, सोबती, सांगती इत्यादी। शिक्षक, गुरु, आचार्य, अध्यापक। क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द काय म्हणतात? धातू। क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात। नाम वास्तव किंवा काल्पनिक गोष्टींना दिलेले नाव। कर्म वाक्यातील क्रिया सोसणारा घटक। विभक्ती नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती म्हणतात। खालीलपैकी अव्ययभाव समास असलेला पर्याय निवडा। गैरशिस्त। अव्ययीभाव समास गैरशिस्त। कंबरपट्टा तत्पुरुष समास। तोंडपाठ तत्पुरुष समास। विटीदांडू द्वंद्व समास। गैर हा फारसी भाषेतील प्रत्यय आहे। अविभाव समासात संस्कृत, फारसी तसेच मराठी भाषेतील प्रत्यय लागतात। जगदीश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा। जगत अधिक ईश्वर। पौर्वात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। पाश्चात्य। पौर्वात्य पाश्चात्य। अभिमान दुराभिमान। अर्वाचीन प्राचीन। अव्यय व्यक्त। आवृत्त अनावृत्त। पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा। कष्ट करून जीवन जगणारे, श्रमजीवी। गरीब, निर्धन, रंक, शोषित, अत्याचार झालेला, आपण कोणालाही न सांगणारा। वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण या ठिकाणी होते? संत एकनाथ। संत एकनाथ पैठण। संत तुकाराम देहू। संत जनाबाई गंगाखेड। संत कान्होपात्रा मंगळवेढा। संत ज्ञानेश्वर आपेगाव। संत नामदेव नरसी बामणी। संत रामदास स्वामी जांब। व्यवहाराचा काळा घोडा हा प्रसिद्ध कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या कवीने लिहिला आहे? अजीम नवाज राही। कुत्रे झोपल्या या वाक्यातील नामाचे लिंग ओळखा। नपुंसकलिंग। वाक्यातील कुत्रे या शब्दाआधी ते हे सर्वनाम वापरले जाते म्हणून ते नपुंसकलिंगी आहे। कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो या अर्थाची योग्य म्हण निवडा। अति तिथे माती। खालील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? गाव ग्राम। गाव ग्राम हे समानार्थी शब्द आहेत। गाव शहर ही विरुद्धार्थी शब्द आहेत। तत्काळ धीमेपणा, गरठा उष्मा, जुळवाजुळव मोडतोड हे विरुद्धार्थी शब्द आहेत। मुले फुटबॉल खेळतायत या वाक्यातील कर्ता ओळखा। मुले। खेळणारे कोण? मुले। आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? केशवसूत। आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत कृष्णाजी केशव दामले। तंद्री लागणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा। गाढ झोप येणे। सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ ओळखा। अपूर्ण वर्तमान काळ। करत आहेत या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया चालू किंवा अपूर्ण असल्याचे समजून घेते म्हणून हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळाचे आहे। मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? दादोबा तरखडकर। मराठीचे पाणिनी दादोबा तरखडकर। मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण यांचे संपादक बाळशास्त्री जांभेकर। वाक्यातील नावाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास पुल्लिंग म्हणतात। नामाच्या रूपावरून स्त्रीत्वाचा बोध होत असेल तर ते स्त्रीलिंगी असते। जर स्त्रीत्वाचा किंवा पुरुषत्वाचा बोध वाक्यातील नावाच्या रूपावरून होत नसेल तर ते नपुंसकलिंगी असते। जी नामे दोन्ही लिंगात पडतात त्यांना उभयलिंगी म्हणतात। जागतिक वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 एप्रिल। 25 एप्रिल जागतिक हिवताप दिन। 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन। 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।